आसलगाव उपबाजार समितीच्या समोर ट्रॅव्हल्स व ऑटो रिक्षामध्ये 22 मार्च संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान भीषण धडक होऊन त्यामध्ये एक महिला ठार व 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद वरून पुणे करता जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक GJ140541 तसेच ऑटो रिक्षा क्रमांक MH19BJ 2825 हे नांदुरा वरून आसलगाव येत असताना महामार्ग 161 आसलगाव नजीक उपबाजार समिती समोर ट्रॅव्हल्सने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने त्यामध्ये आसलगाव येथील जयश्री किसन उद्धट वय वर्ष 38 ही महिला ठार झाली, तर गजानन सोळंके वय 45, गोपाल श्रीकृष्ण उद्धट वय 12, वंदना अनिल मेहगे वय 35, नंदा प्रकाश डाबेराव वय 39 सर्वरा आसलगाव व मंगला भीमराव लोथे वय 45 रा काजेगाव हे सर्वजण गंभीर जखमी झाले। त्यांना प्रथम जळगाव येथे रेफर करण्यात आले व नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खामगाव येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्यानंतर संतप्त जमावाकडून ट्रॅव्हलची तोडफोड करण्यात आली आहे। सदर ट्रॅव्हल्स चालक जगदेव देवचंद राठोड रा पाचोरा जिल्हा जळगाव याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023-106 2,81,125 125 मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार 184 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे।